मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर आपल्याला कोण्या प्रकारे मदत मिळते. तर मित्रांनो, याचा निकष कसा, तर हवामान तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार मित्रांनो, जर एका दिवशी 65 मिलीमीटरपेक्षा जर जास्त पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हणतात आणि त्या अतिवृष्टीमुळे जर शेतपिकाचे नुकसान 33% झाले किंवा त्यापेक्षा जास्त झाले तर ओला दुष्काळ ठरतो. इकडे तर 100%च नुकसान झालेलं आहे शेतपिकाचे. तर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रकारे मदत मिळते, तर एकतर याचा सर्व गोष्टीचा पंचनामा होईल आणि याच्यामध्ये जे जे काही बाधित असतील त्यांच्यासाठी हे नियम लागू होऊ शकतात. जसे की त्यांच्या मुलांचे शैक्षणिक फी माफ होऊ शकते आणि जर त्यांना राहण्याची व्यवस्था नसतील तर तात्पुरती राहण्याची व्यवस्था त्यांना करून देण्यात येईल आणि खाण्यासाठी त्यांना अन्नधान्य देण्यात येईल व त्यांचे जे काही पिकाचे नुकसान झालेले आहेत त्यांच्यासाठी एकरीप्रमाणे किंवा हेक्टरीप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून मदत मिळेल. कर्जमाफीसुद्धा होऊ शकते किंवा पीक कर्ज वसुलीची काही दिवसासाठी थांबवली जाऊ शकते आणि महसूल करसुद्धा वसुली करणं थांबवले जाते काही दिवसासाठी. लाईट बिल, नळपट्टी आणि याचा अंतिम निर्णय हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच घेतील मित्रांनो, कारण ते जे जे काय जाहीर करतील त्या प्रकारे नुकसान झालेल्या आपल्या शेतकऱ्याला मदत मिळेल.